तारळे. जगप्रसिद्ध ठोसेघर धबधब्यातून उगम पावणाऱ्या तारळी नदीच्या काठावर बसलेलं हे बाजारपेठेचं गाव. दुर्गम अशा पाटण तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा विविधांगी बाजूंनी समृद्ध आणि संपन्न असं हे गाव. संबंध विभागाचा केंद्रबिंदूच जणू. अशा या तारळे गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात महेशचा जन्म झाला. अगदीच हालाकीच्या परिस्थितीशी दोन हात करत शिलाई काम करून मिळणाऱ्या तुटपुंजा मिळकतीवर एकत्रित कुटुंबाचा गाडा हाकणारे चुलते शंकर, वडील मधुकर बाळकृष्ण पालकर, या दोघांना खंबीर साथ देणाऱ्या चुलती सरोजनी आणि आई शांता, घरभर आणि अंगणभर खेळणारी बागडणारी भावंड, असे हे कुटुंब. महेश ह्या भावंडांपैकीच एक. भावंडांसोबत, सवंगड्यांसोबत खेळामध्ये आणि शाळेमध्ये रमणारे महेश आता मोठा होऊ लागला होता. तारळ्याच्या जीवन शिक्षण विद्या मंदिरातील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तिथल्याच श्री छत्रपती विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षण घेणारा महेश शिक्षणामुळं आता समृद्ध होत चालला होता. आई वडिलांची आणि कुटुंबाची हालाकीची परिस्थिती पाहू न शकणारा, पण शिकायचेच असा निश्चय केलेला महेश त्याच्या थोरल्या रमेशदादाबरोबर तारळ्याच्या आठवडी बाजारात बाजारकर गोळा करायला जाऊ लागला होता. ग्रामपंचायत आणि ठेकेदाराकडून मिळणाऱ्या तुटपुंजा का होईना, पण स्वकष्टाच्या कमाईतून कुटुंबाला हातभार लावत स्वतःच्या शिक्षणाचा खर्चही तो भागवू लागला होता. अगदी 5वी पासून ते 8वी पर्यंत न चुकता त्याचा हा दिनक्रम सुरूच होता. दिनांक 1 जानेवारी 1985. 8वीत शिकणारा महेश भावंडांसोबत खेळताना घरच्याच दरवाजातून खाली पडला आणि त्याचा डावा पाय खुब्यात मोडला. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यानं त्याला अपंगत्व आलं, ते कायमचंच. अकाली आलेल्या या अपंगत्वानं महेशच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम केला. मात्र या प्रसंगानं खचून न जाता धाडसानं, जिद्दीनं चालत राहिलं की परमेश्वरच अंधारातून वाट दाखवतो याची खात्री असलेला महेश पुन्हा उभा राहिला. अपंगत्वावर आणि परिस्थितीवर मात करत जिद्दीनं आणि चिकाटीनं शिकतच राहिला. 10वीच्या परीक्षेची फॉर्म फी भरायला पैसे नसलेल्या महेशला त्याची 10वीच्या परीक्षेची फॉर्म फी भरणाऱ्या, अगदी सद्भावनेनं मदत करणाऱ्या इयत्ता 10वीच्या वर्ग शिक्षिका आतार मॅडम देवदूतच वाटल्या. पालकर हा माझा सर्वात आवडता विद्यार्थी. मी त्याची वर्ग शिक्षिका होते. तो खूप हुशार होता. बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं संघर्षमय वातावरणामध्ये कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही खूप मोठ्या पदापर्यंत, उच्च पदापर्यंत मजल मारली. याचा मला सार्थ अभिमान आहे. अगदी 1ली पासून ते 10वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी दिलेली संस्काराची आणि मदतीची सोबत घेऊन महेश 10वी उत्तीर्ण झाला. लागलीच पाटणच्या गुरुजन अध्यापक विद्यालयात आबासाहेब भंडारे या मित्रासोबत अध्यापन पदविकेचे 2 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून तारळ्याला परतला. नोकरीच्या प्रतीक्षेत असताना स्वतःच्या घरात 9वी 10वीच्या गणित इंग्रजी विषयांची शिकवणी घेऊ लागला. नजीकच्या मरळोशी गावच्या प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून काम करू लागला. 15 जुलै 1991 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या निवड मंडळामार्फत निवड होऊन नियमित शिक्षक म्हणून माण तालुक्यातील गोंदोले नजीकच्या पिंगळी बुद्रुक या गावी रुजू झाला. सहकारी शिक्षक अनिल कवितके, मित्र विकास जगदाळे आणि परिवाराच्या सोबतीनं त्याचा शिक्षण समृद्धीचा प्रवास सुरू झाला. मला, माझ्या कुटुंबाला, आईवडिलांना त्यांच्या मैत्रीचा खूप मोठा आम्हाला अभिमान आहे. प्राथमिक शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक या पदापर्यंत जर त्यांनी मजल मारली असली तरीसुद्धा आमच्यासारख्या अनेक मित्रांना, विद्यार्थ्यांना, गावातील ग्रामस्थांना ते कधीच विसरले नाहीत. त्यांचा आणि आमचा सुसंवाद नेहमी चालत असतो. मी 1ली ते 4थी त्यांच्या शाळेत होतो. मला त्यांनी जेवायला, त्यांच्या ताटात बसून जेवायला दिलेली गोष्ट माझ्या आजही लक्षात आहे. माझ्याबरोबर माझ्या मित्रांच्या झालेली प्रगती ह्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. पुढे 15 नोव्हेंबर 1994 रोजी स्वतःच्याच तारळे गावात मुलांच्या शाळेत हजर झाला. पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि आत्ताचे शिक्षक सहकारी दादासाहेब पवार, श्रीधर कालगावकर, मोमीन आणि जगताप मॅडम
यांच्यासोबत अध्यापनात मग्न झाला. तारळ्याच्या शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा आटापिटा करत सर्वांगीण गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा आणि शिस्तीला महत्त्व देत आंबा चौकातील शाळेची दर्जेदार इमारत पूर्णत्वास नेत शाळेचा सर्वांगीण विकास साधत राहिला. सन 1983 साली रजेच्या मुदतीत त्यांना वर्ग शिक्षक होतो, तर ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून गणले जायचे. दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे पुन्हा पुढं ते शिक्षक झाले आणि त्यांचा आणि माझा संबंध तारळे मुलांच्या शाळेत शिक्षक सहकारी म्हणून संबंध आला. जवळपास 10 वर्ष जिल्हा परिषद केंद्र शाळा तारळे या ठिकाणी आम्ही त्यांचे सहाध्यायी सहकारी म्हणून काम केलेलं आहे. शाळेसाठी अहोरात्र धडपड करणारं, त्या काळामध्ये त्या शाळेला ऊर्जित अवस्था आणली आणि अच्युत्य पातळीवरती ती शाळा नेऊन ठेवण्यामध्ये साहेबांचा खूप मोठा वाटा आहे, त्यांचा सहभाग आहे. त्यावेळेला ते म्हणायचे, त्यावेळेला 4थी आणि 7वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होत्या आणि 4थीचा नुसता पास झालेला विद्यार्थी आम्हाला द्या, आम्ही त्याला 7वीला शिष्यवृत्तीधारक करून दाखवतो. हे नुसतं त्यांनी म्हटलं नाही, तर या पद्धतीनं त्यांनी 7वीला अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक करून दाखवले आणि तेव्हापासून त्या शाळेचा एक लौकिक जो निर्माण झाला तो आज अखेर इतरांनी तो टिकवून ठेवलेला आहे. साहेब हे आम्हा शिक्षक म्हणून लाभले असताना त्यांच्याबद्दल आम्हा विद्यार्थ्यांमध्ये एक आदरयुक्त भीती होती. ते कडक शिस्तीचे जरी असले तरी गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी ते आपलेसे होते. निश्चितच साहेबांचा हा प्रवास आम्हासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. दरम्यान धामणेरच्या सौ सुनीता आणि सुधाकर दीक्षित यांची सुशील कन्या अंजली सहचारिणीच्या रूपात त्याच्या आयुष्यात आली. लक्ष्मीच्या पावलांनी माहेश्वरी त्यांच्या संसार वेलीवर उमलली. अथर्व रूपानं पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. समृद्ध अध्यापनाचा अखंड प्रवास सुरू असताना महेशनी पुढील शिक्षण निरंतर सुरूच ठेवलं. BA, MA, BEd, MEd, पुन्हा MA, MBA असा अध्ययन प्रवास करत स्वतःला अधिकच समृद्ध करीत राहिला. सध्या पुणे विद्यापीठातून जलद गतीनं शिक्षण या राज्य शासनाच्या योजनेचा मूल्यमापनात्मक अभ्यास या विषयावरची त्यांची PhD पूर्णत्वास गेली. ढोरोशी गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर सुनील मगर यांच्यामुळं महेश प्रेरित झाले. मगर साहेबांचे तसेच तारळ्याचे सुपुत्र IAS अधिकारी प्रताप जाधव साहेब यांचे मार्गदर्शन घेत स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली. 2004 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात निघाली. महेशनी परीक्षा दिली, मुलाखत झाली. परिस्थितीवर, अपंगत्वावर, अनंत अडचणींवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणारे महेश पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. 15 जुलै 2005 पासून सातारा जिल्ह्याचे निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, तर 7 ऑगस्ट 2008 पासून सातारा जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून काम करत असताना जनशिक्षणाला प्राधान्य देत शाळांमधील गुणवत्ता वृद्धिंगत करत सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत शिष्यवृत्तीच्या यशासाठी 120 दिवसांचा पॅटर्न राबवत क्रीडा प्रबोधिनीमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी चमकावेत यासाठी सर्वांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्याला क्रीडा प्रबोधिनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक यश मिळवून देणारा, अगदी झोकून देऊन पोटतिडकीनं काम करणारा एक संवेदनाशील अधिकारी अवघ्या सातारा जिल्ह्यानं अनुभवला. आदरणीय पालकर साहेब शिक्षणाधिकारी असताना क्रीडा प्रबोधिनी हा उपक्रम त्यांनी राबवला आणि त्यामधून जवळपास 183 विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनी या शासकीय शाळेमध्ये निवड झाली आणि त्यातीलच प्रवीण जाधव हा विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे 9 विद्यार्थिनी आता सध्या इंटरनॅशनल हॉकीच्या संघामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. एक विद्यार्थी बॅडमिंटनमध्ये इंटरनॅशनलला प्रतिनिधित्व करत आहे.
हे सर्व आदरणीय पालकर साहेबांच्या तळमळीमधून घडलेलं आहे. आदरणीय महेशजी पालकर साहेब हे ज्यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून जिल्हा परिषद सातारा येथे कार्यरत होते, त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी प्रशासकीय सेवेची सुरुवात झाली. साहेबांनी केलेल्या या मार्गदर्शनाचा उपयोग मला गट शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी या पदावर कार्य करत असताना नेहमीच उपयोगी राहत आहे. साहेबांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. साहेब, आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो. 29 नोव्हेंबर 2012 रोजी महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयात शिक्षण उपसंचालक पदावर बढती मिळाल्यानंतर मध्यान्ह भोजन आहारात, अपंग एकात्मिक योजनेत आणि जिल्हा परिषदांच्या आस्थापनात त्यांनी नियमबद्धता आणली. संपूर्ण यंत्रणा प्रशिक्षित आणि गतिमान करत सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. दिनांक 7 जुलै 2016 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी पदावर ते रुजू झाले. तत्कालीन आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, महानगरपालिकेचे पदाधिकारी या सगळ्यांशी समन्वय साधत संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून पायाभूत, बौद्धिक आणि भौतिक विकास साधण्यासाठी ते अहोरात्र झटले. कोविड काळातील गंभीर परिस्थितीमध्येही एकही विद्यार्थी प्रशिक्षण प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध 4 भाषांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेल सुरू करत त्यावर लाईव्ह प्रक्षेपण करून केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यभरातील मुलांनाही शिक्षणाचा लाभ मिळवून दिला. परिणामी महानगरपालिकेच्या शाळांकडे पालकांचा ओढा पुन्हा वाढला. पटसंख्या सुधारली. महानगरपालिकेच्या शिक्षणाचा बॅच मार्ग उच्च पातळीवर पोहोचला. सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत काम करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण क्षेत्रात उमटवला. या यशस्वी कारकिर्दीनंतर 24 जुलै 2019 रोजी राज्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण सहसंचालक म्हणून रुजू झाले आणि आता डिसेंबर 2021 पासून ते महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. साहेबांच्याबद्दल बोलताना मला ना. दो. महानोरांची कविता आठवते. या मातीने लळा लाविला असा असा की, या मातीने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्पराशी हसलो रडलो. या मातीने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्पराशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा गुंतला, आता तर हा जीवच अवघा असा गुंतला. मी तिच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. असा शिक्षण विभागासाठीचा शब्द असणारे आमचे सन्माननीय महेश पालकर साहेब यांचा हा सर्व प्रवास आमच्या सर्वांसाठी, पाटण तालुक्यासाठी, पाटण तालुक्याच्या शिक्षण विभागासाठी, आम्हा सर्व शिक्षकांच्यासाठी एक प्रेरणादायी आणि अतिशय अभिमानास्पद असा प्रवास आहे. आदरणीय पालकर साहेबांचा शिक्षकापासून ते शिक्षण संचालक पदापर्यंतचा प्रवास आम्हा सर्व सातारकरांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. खरं तर माझी प्रशासकीय सेवेची सुरुवातच प्राथमिक शिक्षणाधिकारी पालकर साहेब होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. त्यामुळं त्यांच्या कामाची पद्धत असेल, वेळेत कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत, त्याचबरोबर सर्व नियमांचा अगदी परिपूर्ण अभ्यास, ह्या बाबी अगदी मला स्वतःला जवळून अनुभवता आल्या. ज्या ज्या विभागात पालकर साहेबांनी काम केलेलं आहे ते खरोखर आदर्शवतच आहे आणि आम्हा सर्वांना ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी आमच्या सर्वांकडून त्यांना मनापासून शुभेच्छा. सन्माननीय महेशजी पालकर साहेब यांचा शिक्षक ते शिक्षण संचालक हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी साताऱ्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी निरंतर म्हणून त्यांनी कामकाज केलेले आहे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने प्रशासकीय कामकाज आणि अकॅडमिक कामकाज केलेले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने राज्याला दिशादर्शक असे उपक्रम केलेले आहेत. आज ते राज्याचे शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक म्हणून कार्यरत आहेत. हेच राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना एक दिशादर्शक आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हीही त्यांच्याच जिल्ह्यामध्ये इथे काम करत आहोत. या अत्युच्च पदावर कार्यरत असताना राज्याच्या शिक्षण समृद्धीचा आलेख कायम चढता राहील यासाठी प्रत्येक क्षण वेचण्याचा त्यांचा मानस खरोखरच अभिमानास्पद आहे.
आदरणीय पालकर साहेबांचा प्राथमिक शिक्षक ते राज्याचे शिक्षण संचालक हा प्रवास जर पाहिला तर अतिशय साहेबांनी कष्ट, शिस्त आणि प्रयत्न या मार्गाने मार्गक्रम केलेला आहे. प्राथमिक शिक्षक असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये आणि पाटण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी असताना आदरणीय पालकर साहेबांनी विद्यार्थी हिताच्या अनेक योजना राबवल्या. विशेषतः शिष्यवृत्तीसारखी योजना असेल किंवा क्रीडा प्रबोधिनीसारखी योजना असेल किंवा राज्यस्तरावरती सातारा जिल्ह्याचं नाव लौकिक त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून एक वेगळ्या पद्धतीने चांगला कामाचा साहेबांनी ठसा उमटवला. त्यानंतर आयुक्त कार्यालयामध्ये सहसंचालक आणि आता माध्यमिक विभागामध्ये संचालक या पदावरती अतिशय चांगल्या पद्धतीने साहेब काम करत आहेत. त्यांच्या पुढील सर्व कार्यासाठी माझ्या सर्व शुभेच्छा. धन्यवाद. प्राथमिक शिक्षकापासून ते शिक्षण संचालकांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी असा आहे. प्रामुख्यानं ग्रामीण भागातून येऊन या पदापर्यंत पोचणं अतिशय कष्टप्रद असतं. ते त्यांनी साध्य आणि सिद्ध करून दाखवलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये अजूनही त्यांना 7-8 वर्ष या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. मग वेगवेगळ्या ठिकाणच्या संचालक पदावरही ते काम करणार आहेत. कारण ज्या परिस्थितीतून ते आलेले आहे ती परिस्थिती त्यांना माहीत आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची परिस्थिती त्यांना माहीत आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा गावाचा विकास हा निश्चितपणानं घडवण्यासाठी काय करता येईल याची योजना आखून त्या पद्धतीनं प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या पूर्ण या शिक्षण संचालक पदाच्या कारकिर्दीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची उज्ज्वल कारकीर्द ह्या महाराष्ट्राला प्रेरणादायी राहील असा मला विश्वास वाटतो. शारीरिक आघातांवर, जीवावर बेतलेल्या आजारावर मात करत, दिवसातील तब्बल 15 ते 16 तास काम करत, वाट्याला आलेले चांगले अनुभव जपत, तर अनुभवलेले वाईट प्रसंग मार्गदर्शक म्हणून स्वीकारत, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तिथपासून ते इथपर्यंतच्या साहेबांच्या या प्रेरणादायी प्रवासास आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. साहेब, तुमच्या कार्यकर्तृत्वाला आणि तुमच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शतशः प्रणाम.